आपले कोणी मित्रमैत्रिणी आपल्याला खूप काळानंतर भेटले की स्वाभाविकपणे आपण त्यांना अगदी कडकडून मिठी मारतो, परंतु मुंबईमध्ये अशीच कडकडून मिठी मारणं दोन मित्रांना चांगलंच महागात पडलंय, कारण यापैकी एका मित्राच्या चक्क बरगड्या तुटल्यात। नेमकं काय घडलं त्यांच्या बाबतीत जाणून घेऊया। 18 मार्चला फोर्टच्या सेंट जॉर्ज रुग्णालयात दोन जिवलग डॉक्टर मित्रांची भेट झाली। ही भेट एवढी चर्चेत आली की आम्हालाही त्यांना भेटावंसं वाटलं, एकाला काळजीपोटी आणि दुसऱ्याला उत्सुकतेपोटी। हे आहेत मधुकर गायकवाड, फोर्ट मधल्या सेंट जॉर्ज रुग्णालयाचे अधीक्षक। पण सध्या ते चर्चेत आलेत ते एका मिठीमुळे। आनंदाच्या भरात मित्रानं अशी काही मिठी मारली की डॉक्टर साहेबांच्या 3 बरगड्या कडाआडा तुटल्या। खूप दिवसानंतर भेट झाल्यामुळे भावनेच्या जोशात एकदम जोरात येऊन त्यांनी कडकडून मिठी मारली। पण ज्यावेळेस मिठी मारली त्यावेळेस म्हणजे ज्याचा वेट होता माझ्या अंगावर पडलं भरपूर, आणि त्यामुळे एकदम सडनली माझे जे रिब्स आहेत ते सडन एकदम ब्रेक झाले आणि तसा एकदम आवाज आला कडकीनं, आणि त्यावेळेस मला कळालं की माझं रिब्स ब्रेक झालेले आहे। धुळ्यात डॉक्टरला झालेल्या मारहाणीचा निषेध करण्यासाठी म्हणून डॉक्टर अमित बडवे हे मुंबईत आले। आझाद मैदानातलं त्यांचं आंदोलन संपलं आणि त्यांना त्यांच्या जुन्या मित्राची आठवण झाली। पण बडवे यांची ही मिठी मधुकर यांना भलतीच महागात पडली। त्याच्यानंतर मी तिथले डॉक्टर एकनाथ पवार सर आर्थोचे एचओडी आहेत, त्यांनाही दाखवलं। त्यांनी मला बेड रेस्ट 7 दिवसासाठी आणि बेल्ट वापरायला सांगितलं आणि पेन किलर्स आणि अँटासिड्स अशी ट्रीटमेंट दिली। मित्राला पाहून ऊर भरून आला, पण मित्रालाच ऊर कवटाळून बसावं लागलं। म्हणूनच मित्र अधूनमधून फोन करून तब्येतीची विचारपूस करतोय। मोमेंट्स, रेस्पिरेशन, ब्रीदिंगच्या वेळेस त्रास होतोय किंवा पुढे बेंड वगैरे झाल्यानंतर लॅटरल साईडला वगैरे त्यावेळेस खूप भरपूर पेन होतं त्यावेळेस। आहे ट्रीटमेंट वगैरे घेतोय, टॅबलेट्स घेतोय सध्या, आणि दररोज बेल्ट लावून फिरतोय तसंच। हो घेतोय काळजी। सुदैवाने ही भेट हॉस्पिटलमध्ये झाली हे एक बरं झालं। डॉक्टर मधुकर गायकवाड यांना लगेचच एक्सरे काढता आला आणि त्यानंतर आपल्या 3 बरगड्या तुटल्यात याचं निदानही लगेच झालं। काय म्हणूयात आपण डॉक्टर की वेळ थोडीशी खराब होती पण ठिकाण बरोबर होतं, काय वाटतं? हो बरोबर आहे। पण मुख्य मुद्दा हा आहे की इतक्या धष्टपुष्ट माणसाच्या बरगड्या फक्त एका मिठीनं मोडण्याचं कारण काय? अशा पद्धतीची मी पहिलीच केस आहे। इतक्या जोरात मिठी मारल्यामुळे हे होऊ शकेल, आणि हे कॉस्टोव्हर्टिब्रल जॉईंटचं झालेलं डिस्प्लेसमेंट आहे। हे एक्सेसिव्ह मिठी मारल्यामुळे आलेलं रिब केजवरती आलेलं एक्सेसिव्ह प्रेशरमुळे झालेली डिस्प्लेसमेंट आहे। ट्रीटमेंट ह्याला आपण चेस्ट स्ट्रॅपिंग देतो की इट इज अ कन्झर्वेटिव्ह ट्रीटमेंट, की यामध्ये आपण कुठल्याही प्रकारचं सर्जरी करत नाही, पण पेशंटला पट्टी बांधून रिबला स्ट्रेप करतो। मैत्री स्ट्रॉंग असावी पण मित्र स्ट्रॉंग नसावा, कारण डॉक्टर गायकवाडना मिठी टाळता न आल्याचं दुःख चेस्ट पेन म्हणून पुढचे काही दिवस तरी सोसावं लागणार आहे। बातमी रंजक आहे आणि तितकीच अवाक करणारी आहे, आणि त्याचबरोबर बापरे असं म्हणायला भाग पाडणारी आहे। त्यामुळे यापुढे मिठी मारताना थोडीशी काळजी घ्या आणि लक्षात ठेवा, मैत्री घट्ट असू द्यात, मिठी सैल झाली तरी चालतंय की। नगरहून पांडुरंग रायकरसह मी गुरुप्रसाद जाधव, एबीपी माझा, मुंबई। त्यामुळे जुने मित्रमैत्रिणी जरी भेटले तरी जरा अलगदच सावधपणे त्यांना मिठी मारा आणि त्यांचं स्वागत करा।